श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 921. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि हनुमंताचा संवाद अभ्यासला. जामवंताने प्रभू रामचंद्रांच्या समोर हनुमंताचा सर्व पुरुषार्थ सांगितला. अर्थात हे सर्व कार्य ज्याच्या कृपेमुळे झालं, ज्याची कृपा जीवावरती होताच तो या विश्वामध्ये नित्य विजयी होतो, ज्याचं नित्य कुशल राहतं, ज्याच्यावरती सर्व देवता, साधू आणि सामान्य जन हे अनुकूल होऊन प्रेम करतात, अशा या प्रभू रामचंद्रांच्या कृपेचं महत्त्व जामवंताने सांगितलं. हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी हृदयाशी धरलं आणि तत्पश्चात हनुमंताला प्रभू रामचंद्र पहिला प्रश्न विचारतात की कहे हो तात के ही भांति जानकी, रहती करती रच्छा स्वप्राण की. सीताजी आपल्या प्राणांचं रक्षण हे हनुमंता कशा पद्धतीने करतात रे. आणि त्यावरती एक अत्यंत सुंदर तुम्हा आम्हासाठी बोध हनुमंत या लीला चरित्राच्या आधाराने प्रभू रामचंद्रांना सांगतात कि नाम पहारू दिवस निसी, ध्यान तुम्हार कपाट, लोचन निज पद जंत्रित, जाही प्राण केही पाट. सीताजींच्या हृदयामध्ये आपलं ध्यान आहे, त्यांचे नेत्र तुमच्या चरणांवरती खेळलेले आहेत आणि त्यांची जिव्हा अखंड तुमच्या नामाच्या अनुसंधानामध्ये आहे. प्रभू, सीताजींचा प्राण हे आपणच सांभाळत आहात, आपणच त्याचं रक्षण करत आहात. अशा पद्धतीने हनुमंताने प्रभू रामचंद्रांना सीताजींचं क्षेमकुशल सांगावायला सुरुवात केली. नामाचं महत्व, प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाचं महत्व आम्ही कालच्या टप्प्यामध्ये या दोह्याच्या आधाराने समजून घेतलं आणि त्यातून सद्गुरूंचं एक वाक्य की प्राण गेल्यानंतर शेवटची सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम, हे कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये उतरवावं आणि त्यासाठी आलेल्या प्रत्येक क्षणाला भगवंताच्या स्मरणामध्ये आपण कशा पद्धतीने व्यतीत करावं याचा विस्तार आपण कालच्या कथेमध्ये बघितला. त्यातून पुढील टप्पा गोस्वामीजी गाऊ लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, चलत मोहि चूड़ामणि दीनी, रघुपति हृदय लाई सोइलीनी, नाथ जुगल लोचन भरी बारी, नाथ जुगल लोचन भरी बारी, बचन कहे कछु जनक कुमारी, अनुज समेत गहेहु प्रभु चरना, दीन बंधु प्रणतारति हरना. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, मन क्रम बचन चरण अनुरागी, मन क्रम बचन चरण अनुरागी, के ही अपराध नाथ हूँ त्यागी, अवगुण एक मोर मैं माना, बिछुरत प्राणन कीन्ह पयाना. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, नाथ सुनयन निको अपराधा, नाथ सुनयन निको अपराधा, निसरत प्राण करहि हटि बाधा, बिरह अगिनि तनु तूल समीरा, श्वास जरई छन माहि शरीरा. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, नयन स्रवहि जलु निज हित लागी,
नयन स्रव हि जलु निज हित लागी, जरय न पाव देह बिरहागी। सीता कहे अति विपति बिसाला, बिनहि कहे भली दीन दयाला। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। निमिष निमिष करुणा निधि, जाहि कल्प सम बीती। बेगी चलिय प्रभु आनिय, भुजबल खल दल जीती। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। प्रभू रामचंद्रांना हनुमंताने सीताजींची असलेली अंतःकरणाची अवस्था सर्वप्रथम या दोह्याच्या आधाराने सांगितली आणि त्याचा मतितार्थ हाच की प्रभो, सीताजी आपल्या प्राणांचं रक्षण करून आहेत, त्या जीवित आहेत, परंतु त्यांच्या अंतःकरणाची अवस्था, आपल्या विरहामुळे त्यांच्या हृदयामध्ये होत असलेल्या वेदना, हे सर्व काही शब्दांमध्ये सांगता येणं केवळ अशक्य आहे. सीताजींचं आपल्यावरती असलेलं अपार प्रेम, आजपर्यंत तुमच्याशिवाय क्षणभर देखील दूर न राहिलेल्या सीताजी आज या लंकेमध्ये, या अशोकवनामध्ये, या राक्षसांच्या गराड्यात, रावणाच्या अत्याचारामध्ये, त्याच्या दहशतीमध्ये एक एक क्षण खरं तर जगत आहेत, परंतु त्यांच्यासाठी हा एक एक क्षण जगणं हे एक अग्निदिव्य झालेलं आहे. प्रभो, सीताजींच्या अंतःकरणाची अवस्था मी आपणास कशा पद्धतीने सांगू? असं म्हणून हनुमंताने सर्वप्रथम सीताजींच्या भेटीची खुणगाठ प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवली. ज्या पद्धतीने सीताजींना भेटल्यानंतर प्रभुमुद्रिका हनुमंताने सीताजींच्या समोर टाकली आणि ती प्रभुमुद्रिका पाहताच सीताजींच्या हृदयामध्ये जसा वेगवेगळ्या भावनांचा आविष्कार एकाच वेळेला झाला, तशीच अवस्था प्रभू रामचंद्रांची देखील सीताजींचा चुडामणी हनुमंताने त्यांच्या समोर करतात झालेली आहे. चलत मोहि चूडामणी दीन्ही, रघुपती हृदय लाई सोयलीन्ही. निघते वेळी सीताजींनी मला त्यांच्या मस्तकी असलेला हा चुडामणी, हे प्रभू, त्यांनी तो मला आपली खूण म्हणून तुम्हाला द्यायला दिलेला आहे. हनुमंताने सद्गतीत होऊन सीताजींचा हा चुडामणी प्रभू रामचंद्रांच्या समोर करताच जणू काही सीताजींची भेट व्हावी इतकी त्यांची स्मृती प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये दाटून आलेली आहे. डोळे मिटून घेतलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांनी तो चुडामणी आपल्या हृदयाशी लावलेला आहे. सज्जनो, हे खरं प्रेम आहे जिथं कदाचित लोकलाज देखील कुठल्याही भावनांना व्यक्त करण्यासाठी बाधा ठरू शकत नाही. हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, परंतु तो आम्हाला या अत्यंत विशुद्ध प्रेमाची अमर्याद अवस्था दाखवून देतोय. सीताजींच्या विरहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये असलेली व्यथा देखील जी निशब्द आहे, जी अव्यक्त आहे, कारण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा भाव सांगताना हनुमंत म्हणाले होते ना की कहे होते कछु दुःख गटी होई, काही कहो यह जान न कोई. कोणाला सांगू माझ्या अंतःकरणातलं दुःख? जे प्रभू रामचंद्र कदाचित संत समागम करत असताना अत्यंत प्रसन्न आहेत, जे सुग्रीव आणि इतर वानर दळांशी बोलत असताना स्मित हास्य करून बोलतात, परंतु त्यांच्या हृदयामध्ये सीताजींच्या असलेल्या प्रेमाची जाणीव कोणाला होणार? कोण जाणणार? ती संवेदना ज्याला कळते तो सद्गुरू आहे, ते हनुमंत तत्व आहे. भक्तीशिवाय परमात्मा
प्रकृतीशिवाय पुरुष, कृष्णाशिवाय राधा, प्रभू रामचंद्रांच्या शिवाय सीता, ह्या कल्पना देखील करता येणं हे संत हृदयाला शक्य होत नाही. अशा प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या सीताजींच्या संवेदनेलाच जणू काही हनुमंताने दिलेल्या चुडामणीमधून ती भावना प्रगट झालेली आहे. प्रभू रामचंद्राने तो चुडामणी आपल्या हृदयाशी धरला. जणू काही सीताजींचा स्पर्श झालेला हा दागिना प्रभू रामचंद्रांना विशेष आनंद देऊन गेलेला आहे. काही वेळाचं मौन त्या सभेमध्ये झालं. प्रभू रामचंद्रांचे नेत्र सजल झालेले आहेत. ते हनुमंताच्याकडे पुढील वार्ता ऐकण्यासाठी उत्सुकतेने पाहत आहेत. आणि हनुमंत सीताजींची अवस्था प्रभू रामचंद्रांना विदित करू लागतो. प्रभू, सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर मी शेवटी आईच्या दर्शनासाठी गेलो. तिची अनेक प्रकाराने समजूत काढली. निघता निघता सीताजींचा कंठ दाटून आला. त्यांचे नेत्र भरून आले, डोळे भरून आले, त्यांचं प्रेम दाटून आलं. मी देखील त्यांच्यापासून लांब जाणार आहे ही भावना त्यांना व्यथित करून गेली. आणि त्या माझ्याजवळ बोलताना म्हणाल्या की नाथ जुगल लोचन भरी बारी, बचन कहे कछु जनक कुमारी. आवंडा गिळत डोळ्यामध्ये आलेल्या या पाण्याला थांबवत जणू काही सीताजी माझ्याशी संवाद करू लागल्या आणि मला एकच गोष्ट सांगू लागल्या की अनुज समेत गहे प्रभू चरणा. हनुमंता, जेव्हा तू परत जाशील ना बाळा, तत्पश्चात सर्वप्रथम लक्ष्मणाच्या समवेत प्रभू रामचंद्रांच्या चरणी माझा नमस्कार सांग बर का. बघा, जे मी सीताजींचं तुम्हाला वाक कौशल्य प्रत्येक ठिकाणी सांगतो की सीताजी लक्ष्मणाचं विस्मरण कधीच कुठल्याच संवादात करत नाहीत. किंबहुना प्रत्येक ठिकाणी सीताजी पहिल्यांदा लक्ष्मणाच्या द्वारे मग आपल्या पतिदेवांचं स्मरण करतात. कारण की जो प्रभू रामचंद्रांचा दास आहे त्याच्याविषयी भक्तीच्या अंतःकरणामध्ये असलेला हा विशेष आदर जणू काही नित्य या लक्ष्मणाच्या संवादाद्वारे प्रभू रामचंद्रांच्या असलेल्या स्तुतीपर्यंत आम्हाला कसं जायचं हेच भक्ती शिकवत असते. अनुज समेत गहे हो प्रभू चरणा. लहान बंधूंसहित प्रभू रामचंद्रांचे चरण धर आणि त्यांना सांग, त्यांना आठवण करून दे की आपण दीनबंधू आहात. दीनबंधू प्रणतारती हरणा. तुम्ही दीनांचे खऱ्या अर्थाने दाते आहात, त्यांचा उद्धार करणारे आहात. हे प्रभू, शरणागताचे दुःख दूर करणारे आपण आहात. आपला हा गुणधर्म मी किती वेळा पाहिलेला आहे प्रभू. अनंत दीन दुखी जीव जे आपल्याला शरणागत आले त्यांना आपण विशेष आनंद दिलाय, विशेष प्रसन्नता दिलेली आहे. एकीकडे आपल्या या चरित्राचं मी स्मरण करते आणि दुसरीकडे मनामध्ये हा विचार करते की मग माझ्या या दुःखामध्ये प्रभू रामचंद्र का बरं धावून येत नाहीत. माझं हे दुःख त्यांच्या अंतःकरणाला का बरं जाणवत नाही. आणि शेवटी असा अनेक प्रकाराने विचार करून झाल्यानंतर मला एकच लक्षात येतं की जरी मी मन वचन आणि कर्माने आपल्या चरणांची अनुरागिणी असले तरी माझ्यामध्येच कुठेतरी काहीतरी न्यून असलं पाहिजे. आणि त्यामुळं सर्व दृष्टीने मी तुम्हाला समर्पित असूनही प्रभू रामचंद्रांना माझी दया येत नाहीये. प्रभू रामचंद्रांनी माझा कुठल्या कारणामुळे त्याग केला आहे हे काही केल्या माझ्या बुद्धीमध्ये मला समजत नाहीये. सज्जनो, शरणागताचं स्मरण हा प्रभू रामचंद्रांचा स्वभाव आहे. आणि शरणागती याचा अर्थ इथं आपल्याला सीताजी किती सुंदर पद्धतीने सांगतात. मन क्रम बचन चरण अनुरागी.
मी मनाने, वचनाने आणि कर्माने त्यांच्या चरणांची अनुरागिणी आहे. अनुराग हा शब्दच मुळी अत्यंतिक गोड आहे. जिथं केवळ प्रेम नाही तर त्या प्रेमाची उत्कटता आहे. अशा या प्रेमाच्या उत्कटतेमधून प्रभू रामचंद्रांचं मन, वचन आणि कर्माने अनुराग करणं, शरणागत होणं, हेच सीताजींच्या चरित्राचं पूर्ण शब्दांमध्ये केलेलं वर्णन आहे. सीताजी म्हणतात की अशा पद्धतीने मी समर्पित असतानाही प्रभू रामचंद्रांनी माझा कोणत्या कारणामुळे त्याग केला, माझा असा कुठला अपराध झाला हनुमंता. मी खूप विचार करते रे, परंतु मला माझ्या नेमकं अपराधाचं स्वरूपच कळत नाही. आणि शेवटी मला एकाच गोष्टीचा निष्कर्ष मनामध्ये येतो की जर मी खरंच प्रभू रामचंद्रांची मन, वचन, कर्माने अनुरागिणी होती आणि ज्या वेळेला या क्रूर राक्षस रावणाने मला प्रभू रामचंद्रांच्या पासून हिरावून आणलं, तर मग मी प्रभू रामचंद्रांच्या शिवाय जगू कशी शकले. ज्या क्षणी प्रभू रामचंद्रांपासून मी लांब झाले त्याच क्षणी खरं तर माझा प्राण जायला हवा होता. अवगुण एक मोर मैं माना, बिचुरत प्राण न कीन्ह पयाना. मी हा माझा दोष मानते की प्रभू रामचंद्रांचा वियोग होताच हा प्राण या शरीरामधून जायला हवा होता. कारण की हा प्राण तर प्रभू रामचंद्रांच्या अधीन आहे. हनुमंता, अरे जेव्हा वनवासामध्ये जायला माझे स्वामी तयार व्हायला लागले, माझे अनेक प्रकाराने समजूत काढू लागले, मला सांगू लागले की सीते तू वनामध्ये येऊ नकोस, तुझ्यासाठी वन हे कदापि योग्य नाही, तू अयोध्येमध्ये राहा, आईची सेवा कर, वडिलांना जेव्हा जेव्हा माझं स्मरण होईल त्या त्या वेळेला तू असल्यामुळं त्यांचं दुःख हलकं होईल. परंतु सीताजी मनामध्ये एकच विचार करताय की प्रभू रामचंद्र तुम्ही मला का हे सगळं सांगताय. स्वामी, माझा प्राण एक वेळ तुमच्या बरोबर येईल किंवा हा देह आणि प्राण तुमच्या बरोबर येईल. या दोनच गोष्टी घडणार आहेत, की तनु प्राण की केवल प्राणा. मी प्राणांच्या समवेत या देहाबरोबर तुमच्या बरोबर वनवासात येईन आणि जर तुम्ही मला अट्टहासाने अयोध्येत ठेवून आपण एकटेच वनात गेला तर हा देह इथं राहू शकणार नाही. ते माझं प्रेम होतं, ती माझी अवस्था होती. आणि प्रभू रामचंद्रांनी देखील त्यावेळेला जाणलं की जर सीतेला आपण अट्टहासाने अयोध्येत ठेवलं तर सीता जिवंत राहू शकणार नाही, आणि म्हणून त्यांनी मला वनामध्ये न्यायचं कबूल केलं. मग माझ्या प्रेमामध्ये न्यून आलं का? इथं प्रभू रामचंद्रांचा विरह होऊनही माझ्या शरीरामध्ये प्राण शिल्लक राहिला. मग माझ्या प्रभू रामचंद्रांच्या वरती असलेला माझा अनुराग कुठं कमी झाला का? हनुमंता, मी अनेक पद्धतीने माझ्या स्वतःच्या अंतःकरणाचा शोध घेते रे. आणि मला लक्षात आलं की माझं प्रेम कमी झालं नाही, माझा शरणागत भाव कमी झाला नाही, माझा अनुराग देखील कमी झालेला नाही, परंतु माझ्या या प्राणांना अट्टहासपूर्वक कोणीतरी या शरीरामध्ये राखून ठेवत आहे. तो प्राण अनेक वेळेला या शरीरातून जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या प्राणांना माझे नेत्र अट्टहासाने या शरीरामध्ये धरून ठेवत आहेत. बघा, आपण बघतो ना की एखादी व्यक्ती जेव्हा अंतकाळी प्राण जाण्याच्या दृष्टीने त्याच्या शरीराची सर्व गात्र खरं तर काम करेनाशी झालेली असतात, परंतु तरी देखील प्राण हा शरीरामधून निघत नाही बाहेर. त्यावेळेला आपण म्हणतो की अमुक अमुक व्यक्तीमध्ये त्याचा जीव अडकलाय आणि तो एकदा बघितला की मग तो प्राण सोडायला मोकळा होईल. कारण की नेत्र देखील बऱ्याचदा प्राणाला रोखून ठेवतात. एखादी वासना, एखादी असलेली मनातली सद्भावना, एखाद्या व्यक्तीचं विशेष प्रेम, आणि त्यामुळं नेत्र देखील ज्या पद्धतीने प्राणाला रोखून ठेवतात, इथं मात्र
सीताजींच्या नेत्रांनी एका वेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्राणांना या शरीरामध्ये राखून ठेवलंय. गोस्वामीजी म्हणतात, नाथ सो नयननी को अपराधा, निसरत प्राण करही हटी बाधा. प्राण जाऊ पाहतोय परंतु नेत्र प्राणाला जाऊ देत नाहीये. आणि ह्याचं कारण काय आहे? बिरह अगिनी तनु तूल समीरा, श्वास जरई छन माही शरीरा, नयन स्रवहि जलु निज हित लागी, जरय न पाव देह बिरहागी. हनुमंत प्रभू रामचंद्रांना सांगू लागतो की सीताजींच्या नेत्रांनी अट्टहासपूर्वक त्यांच्या प्राणांना शरीरामध्ये कशा पद्धतीने धरून ठेवलंय. आपल्या विरहामध्ये सीताजी अत्यंत कृश झालेले असतात. एखाद्या कापसाप्रमाणे त्यांचं शरीर झालेलं आहे. प्रभू, असं हे त्यांचं शरीर जे अत्यंत कापसाप्रमाणे जळण्यासाठी योग्य आहे, आणि अशा शरीरामधून हा चालू असलेला श्वास, हा पवन, हे जणू काही अग्नीच्या साहाय्याने या कापूस रूपी शरीराला क्षणभरामध्ये जाळून टाकण्यासाठी समर्थ आहे. अग्नी, ज्या अग्नीचा सीताजी सतत हव्यास करत होत्या, त्रिजटेला विचारत होत्या, या प्रकृतीच्या प्रत्येक तत्वाला म्हणत होत्या, मला अग्नी द्या, मला अग्नी द्या. परंतु हनुमंत सीताजींच्या हृदयामध्ये असलेल्या विरह अग्नीकडे पाहतो आणि त्यांच्या लक्षात येतं की ज्या अग्नीची खरं प्रतीक्षा सीताजी बाहेरून करतायत, खरं तर सीताजींच्या हृदयामध्ये या विरहाचा अग्नी हा विशेष दाह देणारा आहे. परंतु तरी देखील हा विरह अग्नी सीताजींच्या शरीराला भस्मसात करू शकत नव्हता. जरी ते शरीर कापसासारखं हलकं झालेलं आहे, जरी त्या शरीराला जाळून टाकण्यासाठी हे श्वास, हा पवन सर्व दृष्टीने समर्थ होता, तरी देखील विरह रूपी अग्नी सीताजींच्या शरीराला जाळत नव्हता. याचं कारण एकच आहे, नयन स्रव ही जलू निज हित लागे. याचं कारण एकच आहे प्रभू, की या नयनांमधून अखंड अश्रूंच्या धारा वाहत आहेत. आणि या अश्रूंच्या धारांमुळे विरहरूपी अग्नी जरी खूप तापदायक असला, शरीर देखील कापसासारखं पिंजल्याप्रमाणे झालं असलं, तरी देखील हे अग्नी धारण करू शकत नाही, कारण की त्याच्यावरती नित्य या नयनांमधून वाहणाऱ्या अश्रूंचा वर्षाव होतोय. गोपी देखील श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये अशाच पद्धतीने जिवंत राहिल्या ना. निसदिन बरसत नैन हमारे, अशा पद्धतीने त्यांच्या अंतःकरणाची देखील अवस्था आम्हाला सूरदास सांगून जातातच ना. अशा या डोळ्यांमधून वाहणारे हे नयनातून वाहणारे अश्रू, आणि त्यामुळे हा विरह अग्नी सीताजींना काही केल्या जाळू शकत नाहीये. हनुमंताने किती गोष्टी या एका तत्वाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवल्या. त्यांच्या अंतःकरणाची अवस्था सांगितली, जे अंतःकरण विरहाने तप्त आहे. त्यांच्या शरीराची अवस्था सांगितली, कारण की ते शरीर प्रभू रामचंद्रांच्या शिवाय अत्यंत कृश झालेलं आहे. कदाचित रावण त्यांना नित्य भोजन समोर आणून ठेवत असेल, कंद, मुळं, फळं, वेगवेगळ्या पद्धतीचे भोग रावण सीताजींच्या समोर ठेवत असेल, परंतु या सर्व पदार्थांपासून खूप दूर असलेल्या सीताजी त्याचं सेवन देखील करू शकत नसतील. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे कृश झालेलं त्यांचं हे शरीर, केवळ प्राण चालू असण्या इतका त्यांचा हा श्वासोश्वास. अजून एक कशा पद्धतीने मी सीताजींची अवस्था सांगू प्रभू. नेत्रांमधून अखंड वाहणाऱ्या त्यांच्या या अश्रूंच्या धारा, आणि त्यातून जणू काही प्रभू रामचंद्रांच्या विषयी असलेलं अत्यंतिक उत्कट प्रेम हनुमंताने प्रभू रामचंद्रांच्या समोर विदित केलेलं आहे.
प्रभो. सीता कै अति विपत्ति बिसाला, बिनही कहे भली दीन दयाला. सीताजी अशा अत्यंतिक विपत्ती अवस्थेमध्ये आहेत. त्यांची विपत्ती फार मोठी आहे. त्यांच्यावरचे संकट हे शब्दामध्ये सांगता येणं शक्य नाही. प्रभो, हे दीनदयाल, मी काय सांगू अजूनही. बिनही कहे भली दीन दयाला. त्यांच्या अंतःकरणाची अवस्था न सांगणं हेच अधिक बरं आहे. कारण की ते सांगितल्याने आपल्याला विशेष क्लेश होईल, आपल्याला जास्त त्रास होईल. म्हणून मी केवळ एका शब्दामध्ये सांगतो की प्रभो, आपल्या विरहामध्ये एक एक क्षण सीताजींसाठी कसा जातोय. निमिष निमिष करुणानिधी, जाही कल्प समबीती. एक एक क्षण सीताजींच्या साठी एखाद्या कल्पाप्रमाणे त्यांना व्यतीत करावा लागतोय. सज्जनो, आपण म्हणतो ना की काळ हा नेहमी सापेक्ष असतो. जेव्हा आनंदाचे क्षण असतात तेव्हा त्या आनंदाचे क्षण भूर दिशेने उडून जातात आपल्या हातातून, ओंजळीमधून. आणि जेव्हा एखादा दुःखद प्रसंग असतो त्यावेळेला काळ हा काही केल्यास संपत नाही. एक एक क्षण त्यावेळेला जगणं अत्यंत अवघड होऊन जातं. अंतःकरणाची बेचैनी, अंतःकरणामध्ये असलेली तळमळ, या प्रत्येक क्षणामध्ये होत असलेला दाह हा सहन करण्याच्या पलीकडे असतो. आणि त्यामुळे जणू काही एका कल्पाचं दुःख एका क्षणामध्ये त्या जीवाला सहन करावं लागतं. असा हा कल्प देखील एक क्षण होऊ शकतो आणि क्षण देखील एखाद्या कल्पाप्रमाणे होऊ शकतो. सीताजी अत्यंतिक दुःखी आहेत प्रभू. आपल्या एकेका विरहाच्या क्षणामध्ये जगणं त्यांना केवळ कठीण होत चाललंय. म्हणून हे प्रभू, मी आपणास विनंती करतो, बेगी चलिय प्रभू आनिया, भुजबल खलदल जीती. आपण त्वरित निघावं प्रभू. आपल्या बाहुबलावरती या दुष्ट राक्षसांना जिंकून आपण सीताजींना या रावणाच्या कचाट्यातून मुक्त करावं. सीताजींना आपली अत्यंतिक गरज आहे. सीताजी आपल्याशिवाय जगू शकणार नाहीत. प्रभू, त्वरा करा. सज्जनो, हे जरी लीला चरित्राच्या आधाराने सीताजींच्या अंतःकरणाची अवस्था हनुमंत प्रभू रामचंद्रांना सांगत असला तरी परमार्थामध्ये जेव्हा जीवाला अशी विलक्षण तळमळ लागते, जेव्हा ही तळमळ शब्दाच्या पलीकडे जाते, अशा जीवाचा अंतःकरणामध्ये होत असलेल्या भगवंताच्या विरहाचा त्रास जेव्हा सद्गुरू परमात्म्याच्या समोर विदित करतो, भगवंताच्या समोर विदित करतो की या जीवाला तुमच्याशिवाय कोणीच आधार नाहीये, जर तुम्ही त्याला स्वीकारलं नाही तर प्राण जाण्याच्या पलीकडे याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय राहणार नाही. तेव्हा प्रभू, बेगी चलिये, त्वरा करा प्रभू, त्याला तुमचं म्हणा. बघा, समर्थांची करुणाष्टक वाचत असताना आपल्या अंतःकरणाची देखील अशीच अवस्था होते ना की धाव रे धाव आता. अशा पद्धतीने समर्थ आपल्या अंतःकरणाची व्यथा आपले गुरु, आपला भगवंत रामरायाला सांगतात की रामा, तुझं विण क्षीण होतो, धाव रे धाव आता. तू जर मला स्वीकारलं नाहीस तर हा नारायण, हा रामदास आपल्या स्वतःच्या प्राणांचं रक्षण करू शकणार नाही. आणि सज्जनो, हेच परमार्थाचं अंतिम सत्य आहे. ज्याला भगवत दर्शन हवंय, ज्याला आत्मसाक्षात्कार हवाय, ज्याला प्रभूंनी आपलं म्हणावं असं मनापासून वाटतंय, त्याला या विरहाच्या अग्निदिव्यामधून गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. शरणागतीचा परमोच्च कळस गाठल्याशिवाय भगवंत आपल्यावरती खरंच कृपाच करू शकत नाही. आणि मग अशा जीवाची खऱ्या अर्थाने बाजू जेव्हा सद्गुरू घेऊन भगवंतासमोर मांडतो, ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही निरविल्यावरी मज हरी उपेक्षिना, त्या पद्धतीने या संतांनी, या सद्गुरूंनी जेव्हा जीवाच्या अंतःकरणाची ही अवस्था भगवंतासमोर मांडली
आणि त्याला अत्यंत मनापासून विनंती केली की बेगी चलिय प्रभू आनिय भुजबल खलदल जीती. त्याच वेळेला प्रभू रामचंद्र देखील अशा भक्तासाठी अनंत प्रकारच्या लीला करत, सेतू बंधन करत, वानरांच्या समवेत राक्षसांचा निपात करतात आणि आपल्या भक्ताचा उद्धार करतात. असं हे विलक्षण भक्तीचं सूत्र देखील आम्हाला हनुमंताच्या बोधामधून कळतं. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.